हवामान विभागानं यावर्षी मान्सूनचं म्हणजेच मोसमी वाऱ्यांचं केरळमध्ये कधी आगमन होईल याबाबतचा अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार मान्सून त्याच्या नियोजित वेळेच्या 6 दिवस आधीच केरळमध्ये पोहोचण्याची शक्यता आहे. तो केरळच्या किनाऱ्यावर 26 मे रोजी पोहोचेल असं हा अंदाज सांगतो. या वर्षीच्या पावसाची गंमत अशी की त्याचं आगमन लवकर होणार, पण पावसाचं प्रमाण मात्र कमी असणार. हे नेमकं का घडतंय आणि त्याचा आपल्यावर काय परिणाम होणार याचं सविस्तर विश्लेषण करणारा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा. नमस्कार, मी अभिजित घोरपडे. तुम्ही पाहताय भवताल व्हिडिओज. मे महिन्यामध्ये सर्वांनाच उत्सुकता असते ती आपल्याकडं पाऊस घेऊन येणाऱ्या मान्सूनच्या वाऱ्यांबद्दल. हे वारे भारतात कधी पोहोचणार हे सर्वांनाच जाणून घ्यायचं असतं, कारण त्याच्यावर आपल्या शेतीपासून अर्थव्यवस्थेपर्यंत अनेक गोष्टी अवलंबून असतात. म्हणूनच त्याचा अंदाज देण्याची प्रणाली हवामान विभागानं विकसित केली आहे. त्यानुसार हा विभाग मान्सूनचं केरळमध्ये कधी आगमन होईल याचा अंदाज साधारण 10 ते 15 दिवस आधी देतो. हा अंदाज देणं 2005 सालापासून सुरू करण्यात आलंय. त्याचं आत्ताचं हे 22वं वर्ष. या अंदाजानुसार मान्सूनची केरळमध्ये पोहोचण्याची तारीख जाहीर केली जाते. ज्या मॉडेलनुसार किंवा सूत्रानुसार हा अंदाज दिला जातो त्याची एक मर्यादा अशी की त्यांनी जाहीर केलेल्या तारखेत 4 दिवसांचा फरक असू शकतो. म्हणजेच जाहीर केलेल्या तारखेच्या 4 दिवस आधी किंवा 4 दिवस नंतर अशा कालावधीत मान्सून केरळात पोहोचू शकतो. यावर्षी मान्सून 26 मे रोजी केरळात दाखल होईल असं जाहीर करण्यात आलंय. मान्सून भारताच्या वेगवेगळ्या भागात कधी पोहोचणार याचं सरासरी वेळापत्रक आहे. त्यानुसार तो भारताच्या मुख्य भूमीत म्हणजेच केरळात 1 जून रोजी पोहोचतो. हवामान विभागाच्या अंदाजानुसार यावर्षी त्याचं आगमन 6 दिवस आधीच होण्याची शक्यता आहे. खरं तर मान्सूनच्या भारताकडे होणाऱ्या प्रवासाला आधीच सुरुवात झाली आहे. केरळला पोहोचण्याच्या आधी तो अंदमान निकोबार बेटांवर पोहोचतो. त्याची तिथं पोहोचण्याची सरासरी तारीख 22 मे अशी असते. पण यावर्षी तो तिथंही 6 दिवस आधी म्हणजे 16 मे रोजी पोहोचला. त्याच वेगानं तो पुढे सरकण्याची शक्यता आहे. मात्र केरळात पोहोचल्यानंतर पुढं महाराष्ट्राकडेही तो याच वेगानं पोहोचणार का याबद्दल मात्र अद्याप काहीही सांगण्यात आलेलं नाही. त्याबद्दल याच व्हिडिओमध्ये आपण पुढं बोलणार आहोत. हवामान विभागानं हा अंदाज दिला, पण तो किती खरा ठरतो याबाबत अनेकांना उत्सुकता असेल. हवामान विभागाची अधिकृत आकडेवारी असं सांगते की बहुतांश वेळा हा अंदाज खरा ठरतो. 2005 ते 2025 या वर्षांमध्ये अंदाज देण्यात आला. त्यात 2015 या वर्षाचा अपवाद वगळता इतर सर्व वर्षांमध्ये हा अंदाज बरोबर आलाय. अर्थात सांगितलेली तारीख 4 दिवसांनी पुढं मागं होऊ शकते. त्यानुसार यावर्षी केरळसाठी 26 मे ही तारीख जाहीर केली असली तरी मान्सून 22 ते 30 मे दरम्यान केरळात दाखल होऊ शकतो. आणि तसं झालं तरी अंदाज खरा ठरला असंच समजलं जाईल. आता मुद्दा मान्सून आपल्या महाराष्ट्रात कधी येणार हा. अनेकांचा असा समज होईल की तो केरळात लवकर आला म्हणजे महाराष्ट्रातही लवकर येणार. पण तसं घडेलच असं नाही. कारण मान्सूनच्या प्रवासाचं एक महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे. ते म्हणजे तो एकाच वेगानं पुढे सरकत नाही. तो कधी विश्रांती घेतो तर कधी भरकन पुढचं अंतर कापतो. त्यामुळं अनेक वर्षी त्याचं केरळात लवकर आगमन झाल्यानंतर त्याने मध्येच
बराच काळ विश्रांती घेतल्याचा अनुभव आहे. ही विश्रांती 2-4 दिवसांपासून ते 2-2 आठवड्यांपर्यंत असू शकते. त्यामुळं मान्सूनचं केरळमधलं आगमन आणि महाराष्ट्रातलं आगमन याचा सरळ सरळ संबंध लावता येत नाही, हेच खरं. मान्सूनच्या महाराष्ट्रात पोहोचण्याची सरासरी तारीख माहिती आहे. त्यानुसार तो गोव्यात 5 जून रोजी पोहोचतो आणि त्यानंतर 8 जूनला महाराष्ट्रात दाखल होतो. तो दक्षिणेला असलेल्या सिंधुदुर्ग, कोल्हापूर या जिल्ह्यांमध्ये आधी प्रवेश करतो. त्यानंतर पुढं सातारा, पुणे, मुंबई, उदगीर, अहिल्यानगर, संभाजीनगर, परभणी, अकोला, अमरावती, नागपूर, जळगाव असा त्याचा प्रवास होतो. त्याने सरासरी तारखा पाळल्या तर 18 जून रोजी तो संपूर्ण महाराष्ट्र व्यापतो. आता थोडंसं मान्सूनच्या आगमनाच्या इतिहासाबद्दल. तो सर्वात लवकर कधी आलाय याची तुम्हाला कल्पना आहे का? हवामान विभागाच्या नोंदींनुसार मान्सून 1990 साली केरळात सर्वात आधी दाखल झाला. ती तारीख होती 18 मे. त्या वर्षी तो महाराष्ट्रातही लवकर म्हणजे 20 मे रोजी पोहोचला. या उलट 1972 या वर्षी तो केरळात आणि महाराष्ट्रातही सर्वात उशिरानं पोहोचला. ते वर्ष भारतासाठी भीषण दुष्काळाचं होतं. त्या वर्षी मान्सून केरळात 19 जून रोजी पोहोचला होता. त्याचा हा इतिहास पाहिल्यावर या वर्षाचं आगमन लवकर असलं तरी फार विशेष नाही याची कल्पना येते. आता थोडंसं मान्सूनच्या या वर्षाच्या विरोधाभासाबद्दल बोलू. मान्सूनच्या काळात भारतात किती पाऊस पडेल याचा अंदाज एप्रिल महिन्यात जाहीर झाला. त्यानुसार यावर्षी सरासरीपेक्षा कमी म्हणजेच 92% इतका पाऊस पडण्याची शक्यता आहे. यावर्षी एल निनो या घटकाचा प्रभाव असल्यामुळं भारतातल्या पावसाचं प्रमाण कमी असेल, पण त्याचवेळी मान्सूनचं आगमन नेहमीच्या वेळेआधी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं मान्सून लवकर येणार म्हणून फार हुरळून जाण्याचं कारण नाही, कारण यावर्षी त्याचं प्रमाण हे सरासरीपेक्षा कमी असणार आहे. निसर्ग कधीही एकसुरी नसतो, तर त्यात चढ उतार असतात. तो कधी चेहऱ्यावर आनंद पसरायला कारणीभूत ठरतो, तसाच कधी डोळ्यात अश्रू आणण्यासही जबाबदार असतो. हेच सांगणारा हा भोवतालचा व्हिडिओ. तो तुम्हाला कसा वाटला हे कॉमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडला असला तर तो लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही अजूनपर्यंत भोवतालचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर ते लगेचच करा. सध्या इथंच थांबूयात. नमस्कार.